आज आपण अगदी गरमागरम अशी वालाची खिचडी किंवा ह्याला आपण डाळिंबी भात सुद्धा म्हणू शकतो, खायला अगदी चविष्ट असा भात होतो आणि करायला तर अगदी सोपा आहे। तर यासाठी मी 1 कप हे मोड आलेले वाल घेतलेले आहेत। वाल रात्रभर भिजत घालायचे, दुसऱ्या दिवशी त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि त्याला छान असे मोड काढून त्याच्या साली काढून घ्यायच्या। 1.5 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ही खिचडी आपण कुकरमध्ये करणार आहोत, तर त्यासाठी इथे हा कुकर तापत ठेवलेला आहे। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। इथे साधारण मी 3 चमचे इतकं तेल घातलेलं आहे। तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची। मोहरी तडतडली की थोडंसं जिरं घातलेलं आहे आणि इथे काही खडे मसाले म्हणजे 4-5 लवंगा, 4-5 मिरी आणि थोडेसे 4 दालचिनीचे तुकडे मी घातलेले आहेत। दालचिनीच्या तुकड्यामुळे छान अशी चव येते भाताला। 2 तमालपत्र घातलेत आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। आता कांदा छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे। कांदा, टोमॅटो, खडे मसाले छान तेलामध्ये अगदी मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं मंद आचेवर परतून घेतल्यानंतर यामध्ये हे पहा 2 टेबलस्पून इतकं मी आलं लसूण पेस्ट घालते। आता हे सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे, त्यामुळे आलं लसणाचा कच्चेपणा सुद्धा निघून जाईल। आता यानंतर थोडीशी पाव टीस्पून हळद घातलेली आहे आणि इथे 2 चमचे मी आपलं घरगुती वापरातलं लाल तिखट घातलेलं आहे। जे तुम्ही रोज वापरत असाल ते तिखट तुम्ही आवडीप्रमाणे घालायचं आहे, कारण यामध्ये आपण थोडे खडे मसाले सुद्धा घातलेले आहेत। तर आता मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे आपण हे वाल घालतोय। तर आता इथे सगळे वाल मी ह्या मसाल्यामध्ये घालून घेतलेत। छान एकदा चमच्याने परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला धुवून घेतलेले तांदूळ ह्यामध्ये घालायचे आहेत। आता तांदूळ, वाल ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। पहा छान असं मी हे परतून घेतलं आहे, रंगसुद्धा अगदी मस्त असा आलेला आहे। आता यामध्ये पाणी घालूयात। तर इथे साधारण मी 3 वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे, म्हणजे मी 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे तर 3 वाट्या मी इतकं पाणी घातलेलं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ घालून झाल्यानंतर इथे अगदी बारीक चिरलेली छान अशी कोथिंबीर घालूया आणि आता ह्याला आपण छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची आहे आणि नंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 10 मिनिटांनी छान अशी उकळी आलेली आहे। सगळं एकदा चमच्याने व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर मी इथे कुकरचं झाकण लावते आणि याला मध्यम आचेवर आपल्याला 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या अगदी पुरेशा आहेत। तर इथे आपल्या शिट्ट्या झालेल्या आहेत। ह्या थोडासा कुकर गार झाल्यानंतर वाफ जिरली आहे। आता आपण याचं झाकण उघडूया आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली ही वालाची खिचडी डाळिंबी भात तयार झालेला आहे। हा पहा मस्त, त्यावर अगदी बारीक किसलेलं छान असं ओलं खोबरं घालायचं आणि अगदी चविष्ट असा झटपट असा हा डाळिंबी भात वालाची खिचडी तयार झालेली आहे। ह्यासोबत एखादा पापड, लोणचं, दही, कोशिंबीर काहीही तुम्ही घेऊ शकता। अगदी फक्कड असा मस्त बेत होतो। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।